अंजनगाव तालुक्यातील पांढरी येथे असलेल्या कोविड सेंटरला दुपारी 2 वाजताच्या दरम्यान जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी भेट देऊन पाहणी केली। येथील अडीअडचणी जाणून घेऊन प्रश्न सोडवण्यासाठी उपाययोजना करण्याचे आश्वासन देऊन लवकरच येथे 20 ऑक्सिजनयुक्त बेडची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले। तसेच रुग्णांची तब्येत जास्त असल्यास दर्यापूर येथील कोविड हॉस्पिटलला व्यवस्था करण्यात येईल असे सांगितले। तसेच या सेंटरला विद्युत पुरवठा खंडित झाल्यास पर्यायी व्यवस्था नसल्याने नगरपालिकेच्या माध्यमातून करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी मुख्याधिकारी सुमेध अलोने यांना करण्यात आल्या। तर या कोविड सेंटरला स्वतंत्र नियमित डॉक्टर व परिचारिका देण्यात याव्या अशा सूचना तालुका वैद्यकीय अधिकारी सुधीर डोंगरे यांना करण्यात आल्या। जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या भेटीदरम्यान आमदार बळवंत वानखडे यांनी येथील कोविड सेंटरला सर्व सोयी पुरवण्यात याव्या अशा सूचना जिल्हाधिकारी यांना दिल्या। यावेळी उपविभागीय अधिकारी मनोज लोणारकर, तहसीलदार वैशाख वाहुरवाग, नवीन रुजू झालेले तहसीलदार अभिजित जगताप, बीडीओ केशव पवार, मुख्य अधिकारी सुमेध अलोने, तालुका वैद्यकीय अधिकारी डोंगरे, नगराध्यक्ष कमलकांत लाडोळे, पंचायत समिती सदस्य नितीन पटेल, सामाजिक कार्यकर्ते बंडू हत्तोणकर, सरपंच पुरुषोत्तम घोगरे, प्रदीप देशमुख, संजय सरोदे, पत्रकार अशोक पिंजरकर, रवींद्र वानखडे, कैलास सिरसाट, वैभव खारोडे, शिवा काडे उपस्थित होते। रवींद्र वानखडे, विदर्भ न्यूज, अंजनगाव, सुरजी।